चला मॅच चालू करूया आपण. एमएमव्ही धाकटी जुई आणि मंगे स्पोर्ट्स खारकोपर हे दोन संघाच्या दिवसामधून शेवटची मॅच खेळतील. इकडून मात्र सुपर 3 मध्ये कोणता संघ जाईल, कोणता संघ बक्षीस प्राप्त होईल यासाठी मात्र सुरू होते ही लढाई. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतीक तयार. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, अपील हलकीशी पाहायला मिळते. बीट केलं या ठिकाणी रोहितला. निर्धाव चेंडू. आज प्रतीक पाटीलची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये टिचून बॉलिंग पाहायला मिळाले. तिकट मारा आज त्याच्या माध्यमातून होताना आपण पाहिलंय साऱ्यांनीच. थोडासा रूम मिळाला होता या ठिकाणी. कव्हर्सला खेचला हा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रिक्षा पार. धावसंख्येला सुरुवात होत असताना श्री गणेशा करतोय. रोहित घरच्या बॅटमधून चौकार. सुरुवात झाले, चौकारांना सुरुवात झाले. संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं अंधुक प्रकाश. हळूहळू लोवर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला त्याच दिशेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. रोहितच्या पाठमधून दुसरा चौकार. लगातार 2 चौकारांचा खेळ. थोडासा शॉट ऑफ लाईन होता, थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. यस पंचांचा इशारा करत असताना पॉईंट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 9 या आकड्यावर. 5:45 वाजलेत. 3 ओव्हरचा सामना आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कठीण होऊ शकेल थोडंसं. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. धावत येऊन बॉल थांबवतोय तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल. 1 धाव. रायगड प्रीमियर लीग मध्ये फ्लड लाईट्स ऑन झालेत. आपल्याकडे कोणतेही फ्लड लाईट्स नाही आहेत. त्यामुळं जेवढा वेळ आहे तेवढा पटापट खेळण्याचा प्रयत्न करा हीच विनंती असेल सगळ्याच संघातील सदस्यांना, जेणेकरून कोणत्याही संघाला अंधुक प्रकाशाचा फटका बसू नये. इकडे पाहूया रन्स मिळतील या ठिकाणी. आणखीन एक सिंगल प्राप्त होत असताना एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रतीक पाटीलचं आजच्या दिवसामधील कदाचित हे महागडे षटक असेल. 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. कारण आज प्रत्येक ओव्हरमध्ये त्याच्या 4-5-4 अशाच धावा येत होत्या. आणखीन एक मोठा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह हिट पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल सीमा रेषा पार. महागडा ठरलाय प्रतीक पाटील. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा महागडा ठरल्या. संपूर्ण दिवसभर ज्या प्रतीक पाटीलचा गवगवा केला जात होता, परंतु या क्रुशल मॅच मध्ये मात्र त्याच्याकडून बॉलिंग परफॉर्मन्स झालेला नाहीये. जर धावा जास्त झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये फार कठीण होईल. कारण आता मात्र थोडंसं बॅड लाईट पसरत चाललंय. सूर्य अस्ताकडे गेलाय. राहिलेल्या सूर्यप्रकाशामध्ये मात्र तुम्हाला खेळायचं आहे. थोडं स्पीडअप करा. खारकोपर टीम. विशाल घरत दुसरं षटक घेऊन. विशालचा हा चेंडू बॅकफुटला गेला. टर्न होता बॉलमध्ये. इकडे मात्र मिड विकेटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू होता, परंतु एकच धाव मिळेल. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 18 वर. चांगल्या धावा एमएमव्ही धाकटी जुई संघानं जमा केल्यात. हंगामाची सुरुवात आहे सगळ्या संघांसाठी. त्यामुळं सुरुवातीला एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून एखादं पारितोषिक मिळवावं या दृष्टिकोनातून मात्र दोनही संघ सध्याच्या घडीला मैदानामध्ये
खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील, कारण इथून जिंकणारा संघ मात्र या स्पर्धेमधील एक ट्रॉफी निश्चित करणार आहे. सुंदर अशा ट्रॉफीज अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे सगळ्यांचं लक्ष सुद्धा असेल या चषकावर. फाईन लेगला थोडासा बॉल टर्न केलाय, 1 रन तर जरूर मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय, थ्रो टप्पा पडल्यानंतर गेलाय, त्याचमुळे सहजतेनं 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 वर 21. चांगल्या धावा. यावेळेचा हा फटका ऑन साइडला मिड विकेटला, बॉल कॅप मध्ये आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर बराच धावलाय. व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कमाल फिल्डिंग आहे, क्लास पाहायला मिळालाय. इतर बनेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणातला दर्जा दाखवलाय संकेतनं. सुपर फिल्डिंग, अशी फिल्डिंग जेव्हा पाहायला मिळते ना, प्रेक्षक सुद्धा खुश होतात. बॉलर विशालचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढला असेल या फिल्डिंग नंतर, कारण बॉल गॅप मध्ये होता, टायमिंग चांगलं होतं, परंतु संकेत बराच धावला. एका हातामध्ये चेंडू स्टॉप केला आणि जरूर आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. विशालची फ्लाइट डिलिव्हरी होती, यावेळेस मात्र बीट झाला यष्टीरक्षक सुद्धा. 1 रन जरूर त्या ठिकाणी मिळेल. बाईचा इशारा पंचांचा येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन अ बोट. चांगली धावसंख्या. यावेळेस मात्र थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न फाईन लेगला, परंतु इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. रोहित गरज बाद झालाय. आणखीन एक रोहित गरज मैदानामध्ये जाईल. स्कोर चांगला जरूर आहे, परंतु धावा याही ओव्हरमध्ये चांगल्या काढाव्या लागतील. सुरुवात चांगली मिळाली 17 धावांची पहिल्या षटकामध्ये, परंतु विशाल गरजनं मात्र थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये जरूर केला. 24 वर स्कोर आहे, त्यामुळे या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या त्या विशाल गरजनं आणि कमबॅक केलंय थोडंसं. अजून एक षटक बाकी आहे. 3 षटकांचा सामना अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित या स्पर्धेमधील हा दुसरा दिवस. काल पहिला दिवस गाजवला तो टाकीगाव संघानं. चैतन्य पाटील, स्वप्नील खार पाटील, मोठी नाव या संघामधून. लेफ्ट माउथ विकेटनं अँगल बनवून चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. इकडे मात्र बीट केलंय. या गोलंदाजानं सुद्धा आज प्रभावित केलंय. प्रभावी मारा. अक्षय घरत एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा होता. अचूक टप्पावर गोलंदाजी केली आणि त्याचमुळे इकडे थोड्याशा धावसंख्येला अंकुश घातलाय. आता पहा, मोठा फटक्यासाठी जातात. इकडे थोडंसं संतुलन बिघडली की काय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलंय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडासा कब्जा बनवण्याच्या तयारीमध्ये भाग्य स्पोर्ट्स खारकोपर संघ दिसतोय. दोन्ही चेंडू निर्धाव आलेत पाठीमागचे अक्षय घरतचे. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाहीये. स्क्वेअर लेगकडे बॉल सरकला. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. एकच धाव. मागच्या 9 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. पहिल्या 6 बॉलमध्ये 17 आल्या होत्या. 25 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. निदान 4-5 धावा जर आल्या, 30 धावा झाल्या तर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. परंतु रिलॅक्स मध्ये गेला कर्जत संघ. 25 धावा आहेत सध्याच्या घडीला. यावेळेस फटका चांगला आहे. टॉक करून आवाज आला तेव्हा समजलं होतं बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि तोच फटका जो हवा होता रोहित गरजच्या बॅट मधून येतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार.
कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावा झाल्यात आता 32 रन्स. शेवटच्या मॅच मध्ये त्या धावा 3 ओव्हर्स मध्ये व्हायला हव्या होत्या, त्या धाकटी जुईनं जमावल्यात. चांगला चेंडू टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, परंतु बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी स्वैर असल्याचं सांगितलंय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव. सिंगल रन धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 या आकड्यावर. थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे डॉट निर्धाव चेंडूची सांगता. एक षटकार जरूर आला अक्षय गरतवर, अन्यथा चांगली बॉलिंग राहिली आतापर्यंत या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. चेल टिपून सुद्धा फायदा होणार नाहीये, कारण इकडे नो बॉलचा इशारा, परंतु पाठीमागे रणजितचं काय सुरू होतं इकडे पाहावं लागेल. फलंदाज बाद होते धावचीच्या स्वरूपामध्ये. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि फ्री हिटचा बॉल मिळेल तो पुढचा. त्यामुळे आणखीन एक संधी धाकटी जुई संघाकडे असेल. बॉल पाठीमागे येतोय फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक जाव मिळेल आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना MMV धाकटी जुई संघानं धावा जमा केल्या त्या 36 धावा 12च्या सरासरीनं आणि 37 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाला या थोड्याशा पॅडलाइट्स मध्ये मात्र अगदी पाहायला गेलं तर डोळे ताणून, डोळे मोठे करून थोडी बॅटिंग करावी लागेल. आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे अजित या स्पर्धेमध्ये आम्हाला पुनश्च एकदा समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. रोहन मुंगाजी, संतोषदा मात्रे, अजित असतील, साजन असतील, सगळ्या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये इथेच थांबतोय. स्पर्धेला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच. आपण कुठेही जाऊ नका, कारण आजच्या दिवसामधून दुसरा संघ कोणता क्वालिफाय होतोय हे ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल, तो दिनेश सर पाटील बेलवली यांचा. तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपण सन्मानाकडे वळूया, ज्यांचा आवाज आज आपण दिवसभर ऐकला. फक्त रायगड पुरतं नव्हे तर महाराष्ट्राच्याही पलीकडे जाऊन ज्या माणसानं समालोचन केलंय ते व्हॉइस ऑफ महाराष्ट्रात म्हणता येईल. आदरणीय दीपक पाटील सर पळसपे यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. मंगेश घेडे त्यांच्या शुभ हस्ते उपसरपंच धाकटी जुई विंधने ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. दीपक पाटील सर पळसपे एक आदर्श व्यक्तिमत्व, आवाजाचे लागलेली देणगी, लाभलेली देणगी, संतोषदादा मात्रे यांचे आशीर्वाद सदैव त्यांच्यासोबत असतात. तर धन्यवाद दीपक सर. आज दिवसभर आपण खऱ्या अर्थानं उत्तम कामगिरी केली, त्याबद्दल तुमचा विशेष आभार. सुंदर समालोचन राहिलं आपलं, त्याबद्दल विशेष आपलंही आभार. 18 चेंडू 37ची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा. आता तुमचं तुम्हालाच खेळायचं आहे.
स्लो खेळायचं की फास्ट हे तुम्ही ठरवा. पहिल्या चेंडूवर रणजितची विकेट गमावली जाते. आव्हान मोठं आहे आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र तुम्हाला मोठं काळीज लागेल. आज एक दिवस या स्पर्धेमध्ये दिनेश सर पाटील बेलवली यांनी सुद्धा खरं तर वेळात वेळ, कारण व्हेरी बिझी शेड्यूल असतो त्यांचा आणि आज सकाळपासून त्यांचं सुद्धा मराठीमधून उत्तम असं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांचं सुद्धा सत्कार करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार दिनेश सर पाटील बेलवली. थँक्यू सो मच. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. इकडे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. चांगली सुरुवात केली रोहित घरतनं, त्यामुळे या धावा चेस करण्यासाठी थोड्याशा बॅटलाइट्स मध्ये थोडासा घाम गाळावा लागेल. तो मंगे स्पोर्ट्स खारकोपरला. ओ पुढे सरसावत एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल जास्त उंच गेलाय. कवसला क्षेत्ररक्षक धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या 2 धावा पूर्ण करत असताना अप टू द मार्क श्री गणेशा होईल धाव संख्येचा. धावांचा श्री गणेशा जरूर झालाय, पण धावांचा अंतरही मोठं आहे. गोलंदाजी समोर ताकदीची गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहितची घरात. दोन रोहितनं धाकटीजुई संघाचं नेतृत्व कायम केलंय. सनीची तेवढी ताकद राहिली आहे. संघ एकजूट आहे आणि त्याच्यामुळे एकीचं बळ आपण नेहमी पाहू. स्टेप आउट केलं, यष्टरक्षक थोडा फसला, चकला. जीवनदान जरूर मिळेल कुणालला, पण धाव मात्र इथे मिळत नाहीये. कुणाल पंकज घरात, कुणालचे बंधुराज पंकज घरात. नॉन स्ट्राईकला प्रतीक आहे. आव्हान आता मात्र कठीण बनत चाललंय. काय सुरेख धावसंख्या उभारली आणि रोखण्यासाठी मात्र अतोनात प्रयत्न सुरू आहेत. 12 चेंडू 35 धावांची गरज. मोठं आव्हान उभं केलंय. यंदाचा मोसम दीपक सर काय सुरू केलाय. 3 फायनल्स हा संघ खेळलाय धाकटीजुई संघ. त्याच्यामुळे उपसरपंच पार्टी आहेत, ग्रामपंचायत सोबत आहे आणि सगळी वरिष्ठ मंडळी सोबत असल्यावर, कारण धाकटीजुई संघ जेव्हा जेव्हा खेळतो ना फॅन फॉलोअर्स खूप आहे. कारण उलवे नाईटची मॅच आज आम्ही विसरलो नाही आहेत. 2 संघामध्ये लढत झाली आणि नंतर मात्र आज संघ एकसंध आहे ना, हे पाहायला खूप बरं वाटतंय. उत्तम कामगिरी, अतिशय उत्तम कामगिरी राहिली आहे संघाचे. पॅकर्स ते राहिले आणि आज काय पोपटी. उद्या फायनल्स नंतर कदाचित होतील, पण इथून अजून सामना खारकोपर संघाला जिंकायचा असेल तर दांडेगुल मावळतीला गेलेल्या सूर्याच्या साक्षीनं क्लीन बोल्ड केलं जात आहे. अंधार होत चाललाय आता आणि त्या अंधाराचा फायदा गोलंदाज उठवत आहेत. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लगेच, कारण उशीर तर आपल्यालाच होईल. अंकेश पाटील. कुणाल घरात, कारण कुणाल घरात मागच्या प्रत्येक मॅचमध्ये सलामीला होता. आता रणनीती बदलली, प्रतीकला प्रमोट करण्यात आलं आणि त्यानंतर पंकजनं पहिली मॅच खूप छान खेळला होता. आता मागे ठेवला आहे, पण आत्ता चमत्कार दाखवायचा आहे. 11 चेंडू 35 धावा. अंकेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज मात्र कुणाल. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. सुंदर रणनीती, सुंदर खेळ सुरू आहे इथे. धावांचा प्रभाव पहिल्यांदा फलंदाजी करताना टाकला, कारण खारकोपर संघाचा विचार केला. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाची गोलंदाजी थोडी उत्तम आहे आणि आज दिवसाभराच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर मात्र पहिल्यांदा थोडासा मागणं ठरला प्रतीक पाटील. काय सुंदर गोलंदाजी, काय सुंदर गोलंदाजी पाहतोय. उभं ठेवलंय अक्षरशः. धावा जमू दिल्या जात नाही. धावाला फक्त आणि फक्त 3 धावा दुसऱ्याच्या प्रगतीपथावर.
झालेल्या अंधाराचा फायदा उठवत मात्र चांगली गोलंदाजी, धावपट्टी थोडीशी जवळ आणि त्याचा फायदा गोलंदाजांना इथे नेहमी मिळतो. आणखीन एक चांगला फटका आहे, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फेकी येते, तत्पूर्वी मात्र आपली विकेट्स गमावली, रोखू शकला नाही, परत फिरू शकला नाही आणि फलंदाज होतोय रन आउट. पंकज घरत मात्र परतलाय, रनआउट झाला, 1 रन कंप्लीट केली. अजूनही धावांचा विचार केला तर तब्बल 33 धावा. 8 मध्ये 33 आव्हान अवघड आहे, कारण या संध्याकाळी हे आव्हान नक्कीच अवघड आहे. फुल टॉस जोरदार अपील, थोडासा हाईट फॅक्टर जरूर राहिलाय आणि त्याच्यामुळेच निर्धाव चेंडू. या सामन्यावर कमांड आता कंप्लीट मिळवतोय तो म्हणजेच मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई संघ, MMV धाकटी जुई. हा चेंडू सुद्धा तन्मयतेने खेळून काढलाय, चेंडूवर धाव फक्त येईल 1. षटक संपल्याची खून मात्र पंच करतील. आता चेंडू वरतील 6. आता रोहित यस घरत कशी गोलंदाजी करेल, त्याच्या वाटेला धावा राहिल्या 32. त्याने ही मोक्याच्या क्षणाला येऊन षटकाऱ्या मैदानावरती डबल लगावला. आता मात्र खूप अंतर आहे, 32 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका, प्रत्येक चेंडूवर कुणालाही फटकेबाजी करावी लागणार आहे. त्याचबरोबर सुमित पाटील यांनाही मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. आता खेळ एकतर्फी चाललाय की काय, कारण अंधार तर खूप झालाय आणि रोहित यस घरत याच्या हातामध्ये चेंडू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, चेंडू राहिला हवेत, आपल्या फॉलोमध्ये धावत आहेत, पळत आहेत, परंतु एवढा जीवाचा आकांत करण्याची खरोखर गरज ही नव्हती, कारण सेफ लँडिंग झाला, 30 यार्डाच्या आतमध्ये चेंडू पडला आणि 1 धाव मात्र मिळते. 5 चेंडू 21 धावा. आजचा दिवस काय सुंदर राहिलाय. सुरुवातीचा पहिलाच सामना, वरच्या वेळेस संघाला पहिलं मेडन षटक टाकलं ते म्हणजेच राज भिखाऱ्यानं, आणि मेडन षटक टाकून सुद्धा तो संघ पराभूत झाला. त्यानंतर मात्र उत्तम कामगिरी राहिली. खारकोपर संघानं सुद्धा आराध्य पाटणोडी संघाला पराभूत केलं, वाजे संघानं सोसायटी पनवेल संघाला पराभूत केलं. प्रत्येक संघ आपली बाजू लावत एकावर एक हावी होत राहिला. त्यानंतर धाकटी जुईनं कोलीवाडा, मोहा कोलीवाडा, उत्कर्ष सावळ्यानं बहाळ संघाला, आणि दुसऱ्या फेरीमध्ये मात्र वरच्या वेळेस संघाला खारकोपर संघानं तर सावळे संघाला या धाकटी जुई संघानं पराभूत केलं. नंतर मात्र खारकोपर संघानं खऱ्या अर्थानं वाजे संघाला बाहेर काढलं आणि इथून अंतिम सामना आजच्या दिवसातील काळोख नक्कीच झालाय आणि त्याच्यामुळे बॉल नीटसा दिसत नसणार यातील मात्र शंका नाही आहे. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. फक्त सामना एकतर्फी, धावा खूप जमल्या. 3 चेंडूमध्ये रोहित येस घरात धावा देतोय फक्त आणि फक्त 1. 3 चेंडू 31 धावा, फक्त शिक्कामोर्तब लावायचा आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. चेंडू राहिला हवेत आणि झेल बाद. चला फलंदाज, आता डीजे बंद. आता धन्यवाद डीजे, आपला उत्तम कामगिरी राहिली आज. हर्ष आणि मयूर, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अशा प्रकारे इथे मात्र MVV धाकटे जुई संघ फक्त शिक्कामोर्तब राहिला आहे. गोइंग टू सुपर 3 मध्ये प्रवास नोंदवतोय. अभिनंदन धाकटे जुई संघ, वेल प्लेड. उत्तम गोलंदाजी आणि हार्ड लक. दिवसभर चांगला खेळ राहिला प्रतीक पाटील आणि टीमचा. खारकोपर संघाचा कुणाल घरात, पंकज घराचा खेळ उत्तम राहिला, परंतु मोकेश क्षणाला मात्र नांगी टाकली. पराभव स्वीकारावा लागलाय, परंतु उत्तम खेळ दिवसभराचा राहिलाय. चला मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा